Hello students, we are studying the chapter Introduction to Acid and Base. In the last video we have studied about substances which are in acidic nature or basic nature or neutrals. Now in this video we are studying the special about acid. म्हणजे आपल्याला या प्रकरणामध्ये फक्त ॲसिडचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये ॲसिडचं जर सोल्युशन असेल तर त्या संदर्भात माहिती पाहू. त्यानंतर वेगवेगळ्या ॲसिडचा अभ्यास पुन्हा करू आणि ॲसिडच्या काय प्रॉपर्टीज आहेत, ॲसिडचे काय युजेस आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याआधी इथे काही प्रश्न केलेले आहेत. कॅन यू टेल what happens when sour substances like lime juice, tamarind water falls on the shahabad stones or kitchen platforms? Why? म्हणजे असा प्रश्न केलेला आहे की जे आंबट पदार्थ आहेत, जसं लाईम ज्यूस निंबाचा रस, टॅमॅरिन वॉटर चिंचेचं पाणी, जर शहाबाद स्टोनवरती पडलं किंवा किचन जे आहेत, किचनचा जो ओटा आहे त्यावरती जर पडलं तर काय होतं? तर आपल्याला माहिती आहे तिथे थोडे आपल्याला डाग पडलेले दिसतात आणि ते जर ॲसिड बराच वेळपर्यंत म्हणजे तो ज्यूस आणि टॅमॅरिन वॉटर जर बराच वेळपर्यंत त्या स्टोनवरती पडलेलं असेल तर तो प्लॅटफॉर्म जो आहे, तो प्लेन असलेला भाग जो आहे तो थोडा खडबड होतो. म्हणजे काय होतं तर त्या लाईम ज्यूस आणि टॅमॅरिन वॉटरमध्ये असणाऱ्या ॲसिडची रिॲक्शन शहाबाद स्टोनमध्ये किंवा किचनच्या प्लॅटफॉर्ममध्ये असणाऱ्या मेटल कार्बोनेटसोबत होते आणि हा मेटल कार्बोनेट बेस असतो. म्हणजे त्या ॲसिडची रिॲक्शन या बेससोबत होते आणि ज्यावेळेस ॲसिडची रिॲक्शन बेससोबत होते त्यावेळेस ते न्यूट्रल त्याचं सॉल्टमध्ये रूपांतर होतं आणि वॉटरसुद्धा तयार होतं. आणि म्हणून तो भाग जो प्लेन असतो त्या शहाबाद स्टोनचा किंवा किचन प्लॅटफॉर्म जो प्लेन आहे तर तो थोडा अनइव्हन बनतो. म्हणजे थोडा खडबड बनलेला आपल्याला दिसतो, तो प्लेन फारसा राहत नाही. त्यानंतर कलेक्ट सॉइल सॅम्पल फ्रॉम युअर सराउंडिंग अँड फाइंड आउट व्हेदर इट इज ॲसिडिक, अल्कलाइन ऑर न्यूट्रल. जर आपण मातीचे काही सॅम्पल घेतले, मग ती शेतामधली असो, घराच्या बाहेरची असो की कुंडीमधली असो, तर ती आपल्याला कशी आढळेल? जर तिची आपण टेस्ट घेतली तर ती ॲसिडिक असेल, अल्कलाइन असेल की न्यूट्रल असेल, तर ती अर्थातच आपल्याला ॲसिडिक मिळेल. मात्र ते खूप ॲसिडिक असणार नाही. जर वीक ॲसिड असेल ते ठीक आहे, या नेचरची असेल. पुढे प्रश्न केलेले आहेत की व्हिच सबस्टन्सेस आर यूज टू क्लीन ग्रीनिश स्टेन ऑन कॉपर वेसल अँड टू शाईन द ब्लॅकिश सिल्वर युटेन्सिल्स. म्हणजे म्हटलेलं आहेत की तांब्याच्या भांड्यांवरचा हिरवा डाग जर साफ करायचा असेल, त्याचप्रमाणे जे ब्लॅकिश झालेलं जे सिल्वर आहेत, सिल्वरचे सुद्धा काही युटेन्सिल्स असतील, भांडे असतील, तर तेही आपल्याला ब्लॅकिश झालेले दिसतात. तर ते साफ करण्यासाठी कोणते सबस्टन्सेस वापरले जातात म्हणते. तर आपल्याला माहीत आहेत की कॉपर हे जर एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर त्यावरती ग्रीन कलरचं कॉपर कार्बोनेट तयार होतं, जे बेस असतं आणि त्या बेसला काढून टाकण्यासाठी ॲसिड त्यावर टाकावं लागेल. बरोबर आहे. त्याचप्रमाणे ते सिल्वरची रिॲक्शनसुद्धा, सिल्वर जर एअरमध्ये असलं तर सिल्वरची रिॲक्शन एअरमधल्या हायड्रोजन सल्फाईडसोबत होते आणि त्यामुळं ते जे सिल्वर आहेत, सिल्वर जे आहेत त्यावरती ब्लॅकिश लेअर तयार होते, तीसुद्धा बेस असते. मग ह्या दोनही बेसला, कॉपर आणि सिल्वरवरच्या दोनही बेसला जर काढून टाकायचं असेल तर त्यावरती आपल्याला ॲसिड टाकावं लागेल. मग हे ॲसिड असतं कुठं? तर ते लाईम ज्यूस किंवा टॅमॅरिनचा जो पल्प आहेत यामध्ये असतं. हे जर आपण वापरलं तर त्या ॲसिडची रिॲक्शन या बेससोबत होईल आणि अर्थातच ते कॉपर आणि सिल्वरचे जे युटेन्सिल्स आहेत ते अगदी पुन्हा शाईन करायला लागेल.
पुढला प्रश्न केलेला आहे की व्हाय टूथपेस्ट इज यूज्ड फॉर ब्रशिंग टीथ. आपले दात घासण्यासाठी आपण टूथपेस्टचा वापर का करतो. इथे पुन्हा तेच आहेत. आपण झोपून ज्यावेळेस उठतो तेव्हा आपल्या माउथमध्ये ॲसिड तयार झालेलं असतं. ठीक आहे. ह्या ॲसिडला काढून टाकण्यासाठी टूथपेस्टमध्ये असणारे जे अल्कलीज आहेत, जे फ्लोराईड्स वगैरे असतात प्रामुख्यानं, तर हे फ्लोराईड्स किंवा अल्कलीज टूथपेस्टमधले ते माउथ ॲसिडला न्यूट्रल करतात आणि त्यामुळं आपले दात हे डिके होण्यापासून, सडण्यापासून, खराब होण्यापासून आपण वाचू शकतो. म्हणून टूथपेस्ट करणं हे आवश्यक असतं. तर या पद्धतीचे हे 4 प्रश्न पाहिले. यामध्ये आपल्याला लक्षात आलं की सगळं जे 4ही प्रश्न आपल्याला केलेले होते ते ॲसिड संदर्भातले होते. म्हणजे ॲसिडचा उपयोग आपल्याला झालेला दिसतो वेगवेगळ्या सबस्टन्समधला. तर आता या ॲसिड संदर्भातली जरा डिटेल माहिती घेऊ. ॲसिड इज सच सबस्टन्स which gives H+ ion in the solution states. Example, HCl dissociates in water solution. म्हणजे HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिड जर पाण्यामध्ये टाकलं तर काय होतं, त्याचं ॲक्वस सोल्युशन तयार होतं. इथे जे दाखवलं आहे त्याप्रमाणे त्याचं काय तयार होतं, ॲक्वस सोल्युशन. आणि ह्या ॲक्वस सोल्युशन असल्यामुळं त्या HCl मधला H+ हा आयन वेगळा निघतो आणि Cl- हा आयन वेगळा निघतो पाण्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये H+ आयन म्हणजे हा हायड्रोजन आयन आणि तो Cl- क्लोराईड आयन, हे आयन आपल्याला त्या पाण्यामध्ये प्रामुख्याने दिसतात. आणि हे ॲसिडचं वैशिष्ट्य आहे की ॲसिडमध्ये H+ आयन असतो आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं त्याला आपण ॲसिड म्हणत असतो आणि त्याची टेस्टसुद्धा सुअर असते. ठीक आहे. पुढे मग काही एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल्स ऑफ सम ॲसिड्स, जसं हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl आपण म्हणतो त्याला, नायट्रिक ॲसिड HNO3 म्हणतो, सल्फ्युरिक ॲसिड त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO4, कार्बोनिक ॲसिड H2CO3, हे प्रामुख्यानं कोल्ड ॲरेटेड ड्रिंक म्हणजे कोल्ड ड्रिंकमध्ये असतं H2CO3 हा कार्बोनिक ॲसिड, ॲस्कॉर्बिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड इन लेमन अँड अदर फ्रूट्स, ॲसिटिक ॲसिड्स इन व्हिनेगर एक्सेट्रा. हे सर्व ॲसिडचे एक्झाम्पल आहेत, अगदी हायड्रोक्लोरिक ॲसिडपासून तर ॲसिटिक ॲसिड व्हिनेगरमधल्या ॲसिटिक ॲसिडपर्यंत. आता our daily diet contains a few natural acids. They are mild in nature and hence are not harmful like mineral acids. आता वरती जे ॲसिडचे काही एक्झाम्पल आपण पाहिले, यामध्ये जसं हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, नायट्रिक ॲसिड आहेत, सल्फ्युरिक ॲसिड आहेत, हे कोणते ॲसिड आहेत, हे मिनरल ॲसिड्स आहेत जे स्ट्रॉंग असतात कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये. आपण पाहिलेलं आहेत सुरुवातीलाच या प्रकरणाच्या. आणि जे बाकी ॲसिड आहेत जसं कार्बोनिक ॲसिड आहेत, ॲस्कॉर्बिक ॲसिड आहेत, सायट्रिक ॲसिड जे लेमनमध्ये असतं, ॲसिटिक ॲसिड जे व्हिनेगरमध्ये असतं, हे प्रामुख्याने नॅचरल ॲसिड्स आहेत. ते हार्मफुल नसतात आणि ते वीक नेचरचे सुद्धा असतात. माइल्ड असतात, ते म्हणजे सौम्य असतात. ठीक आहेत. आणि म्हणून तशा ॲसिड्स, नॅचरल ॲसिड्स हे आपण आपल्या डाएटमध्ये वापरत असतो. आता इथे काही सबस्टन्सेस दिलेले आहेत आणि त्यामध्ये कोणते ॲसिड्स आहेत ते सुद्धा इथे दिलेले आहेत. हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. नॅचरल ॲसिड्स आहेत सगळे, अगदी खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे, खाद्यपदार्थांमध्ये आढळणारे हे ॲसिड्स आहेत. हे प्रामुख्यानं सर्व पदार्थ, सबस्टन्सेस जे आहेत हे आंबट चवीचे आहेत. जसं व्हिनेगर ज्यामध्ये ॲसिटिक ॲसिड असतं, ऑरेंज यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असतं प्रामुख्यानं, सायट्रिक ॲसिड पण असतं त्यामध्ये. त्यानंतर टॅमेरिंड टार्टारिक ॲसिड असतं, टोमॅटो ऑक्झॅलिक ॲसिड असतं. आपल्याला थोडा घसा हा खवखवल्यासारखा होतो ज्यावेळेस आपण टमाटर वगैरे खातो, तर त्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असतं. कर्ड म्हणजे दही
यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, लेमन निंबू यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. आता आपण प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड, ॲसिडचे काय गुणधर्म आहेत ते जरा पाहू. ॲसिड्स आर सोअर इन टेस्ट, प्रामुख्याने ॲसिड्स हे आंबट चवीचे असतात. दुसरी प्रॉपर्टी, ॲसिड मॉलिक्युल्स कंटेन हायड्रोजन आयन्स ॲज मेन कन्स्टिट्युएंट. ॲसिडमधला मेन कन्स्टिट्युएंट हा H+ आयन, हायड्रोजन आयन असतो, जे आपण सुरुवातीला आता रिॲक्शन पाहिली HCl ची. ठीक आहे. ॲसिड रिॲक्ट्स विथ द मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. जर ॲसिडची रिॲक्शन ही मेटलसोबत झाली तर हायड्रोजन गॅस हा रिलीज होतो. म्हणजे समजा ॲसिड घेतला आपण HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड, आणि त्याची रिॲक्शन मॅग्नेशियमसोबत जर केली तर मॅग्नेशियम क्लोराईड नावाचं साल्ट तयार होतं आणि हायड्रोजन गॅस हा रिलीज होतो. ॲसिड रिॲक्ट्स विथ द कार्बोनेट्स अँड लिबरेट्स CO2 गॅस. ॲसिडची रिॲक्शन जर कार्बोनेटसोबत जर झाली, मग कोणतेही मेटल कार्बोनेट असो, तर कार्बन डायऑक्साईड हा गॅस रिलीज होतो. त्यानंतर आहेत ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इन ॲसिड. जर आपण ॲसिडमध्ये ब्ल्यू लिटमस पेपर टाकला तर तो रेड कलरचा होतो. हे आपण इंडिकेटरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. ह्या झाल्या ॲसिडच्या प्रॉपर्टीज. आता ॲसिडचे काय युजेस आहेत ते पाहू आपण. ॲसिड्स आर युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ द केमिकल फर्टिलायझर. रासायनिक खतांच्या निर्मितीमध्ये ॲसिडचा वापर होतो. ॲसिड्स आर युज्ड इन प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्स, ऑइल प्युरिफिकेशन, मेडिसिन्स, डाईज अँड पेंट्स. म्हणजे जे काही विस्फोटक तयार केले जातात, स्फोटके तयार करण्यासाठी ज्यापासून स्फोट होतो, ठीक आहे, तर त्यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे जसं आपण असं म्हणू की जे फटाके वगैरे जे आहेत दिवाळीच्या वेळेस किंवा वेगवेगळे एक्सप्लोजिव्स तयार करण्यामध्ये सुद्धा ॲसिडचा उपयोग होतो. ऑइल प्युरिफिकेशनसाठी, तेलाच्या शुद्धीकरणासाठी सुद्धा ॲसिडचा वापर होतो. औषधांमध्ये सुद्धा ॲसिडचा वापर होतो. आणि डाईज आणि पेंट्स म्हणजे जे रंग असतात, मग ते डाय असो की पेंट्स असो, यामध्ये सुद्धा ॲसिडचा वापर होतो. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ द क्लोराईड साल्ट्स. जर वेगवेगळे क्लोराईड साल्ट्स तयार करायचे असतील तर HCl या हायड्रोक्लोरिक ॲसिडचा उपयोग होतो. जसं हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन जर सोडियमसोबत केली तर सोडियम क्लोराईड तयार होतं. हायड्रोक्लोरिक ॲसिडची जर रिॲक्शन मॅग्नेशियमसोबत जर केली, मॅग्नेशियम नावाच्या मेटलसोबत जर केली तर मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतं आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन जर ॲल्युमिनियम या मेटलसोबत जर केली तर ॲल्युमिनियम क्लोराईड नावाचा साल्ट तयार होतो आणि हायड्रोजन गॅस हा रिलीज होतो. चौथी प्रॉपर्टी आहेत की डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे डायल्यूट H2SO4 ॲसिड इज यूज्ड इन द बॅटरीज इलेक्ट्रिक सेल. ज्या बॅटरीज आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं H2SO4 डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड वापरलं जातं. हा चौथा यूज आपण पाहिला. त्यानंतर आहेत की डायल्यूट HCl इज यूज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ द वॉटर. पाण्याला जर निर्जंतुकीकरण करायचं असेल, पाण्यामधले सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, पॅथोजन्स वगैरे आहेत, त्यांना सगळं नष्ट करायचं असेल तर त्यामध्ये डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड नाही, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड हे वापरलं जातं. ॲसिड इज यूज्ड फॉर मेकिंग द व्हाईट पेपर फ्रॉम वूड पल्प. लाकडाच्या त्या लगद्यापासून व्हाईट पेपर, पांढरा कागद सुद्धा तयार केला जातो. ठीक आहे, आणि त्यामध्ये ॲसिडचा वापर होतो. हे काही आपण युजेस पाहिले. इथे कॉस्टिसिटी ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड अँड बेस. जे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आहेत किंवा कॉन्सन्ट्रेटेड बेस आहेत यांची दाहकता आपल्याला समजून घ्यायची आहेत की ते किती हार्मफुल असतात, या संदर्भातली माहिती आपल्याला इथे पाहायची आहे या टेबलमध्ये.
Dissociation of the concentrated H2SO4 in water generates the large amount of heat. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये जर आपण पाणी टाकलं अचानक तर त्यामध्ये प्रचंड प्रमाणात हीट तयार होते आणि ते एक्सप्लोजनसुद्धा होऊ शकते त्याचं. देअरफॉर फॉर द डायल्युशन ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड इट इज स्लोली ॲडेड टू वॉटर. म्हणून त्यामध्ये असे अचानक हीट तयार न होता किंवा एक्सप्लोजन न होता जर आपल्याला करायचं असेल तर त्या कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडमध्ये थोडं पाणी आपण ॲड करायला पाहिजे आणि ते ढवळायला पाहिजे. नेव्हर ॲड द वॉटर इन द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. म्हणून पाण्यामध्ये एकदम अचानक पाणी आपलं सल्फ्युरिक ॲसिडमध्ये अचानक पाणी टाकू नये. इट विल प्रोड्यूस द इनॉर्मस हीट अँड कॉज द एक्सप्लोजन. हे मी तुम्हाला सांगितलंच की जर असं झालं तर हीटसुद्धा प्रोड्यूस होते आणि एक्सप्लोजनसुद्धा होऊ शकतं. आता बेसेस संदर्भातलं बेसेस लाईक सोडियम हायड्रॉक्साईड अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH हा बेस आहेत आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे KOH हा सुद्धा स्ट्रॉंग बेस आहेत. आर स्ट्रॉंग अँड कॉस्टिक इन नेचर. हे सुद्धा अत्यंत दाहक आहेत. देअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बर्न द स्किन ॲज इट डिकम्पोजेस द प्रोटीन इन द स्किन. जर आपल्या शरीरावरती हे कॉन्सन्ट्रेटेड बेस जर पडले, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडनं तर हात भाजतातच, प्रश्नच नाही, स्किन भाजतेच जर स्किनवरती पडलं तर, हातावरती पडलं तर. त्याचप्रमाणे हे कॉन्सन्ट्रेटेड बेस जरी आपल्या हातावरती पडले तर आपले स्किन ही बर्न होते आणि त्या स्किनमधले जे प्रोटीन्स आहेत ते डिकम्पोज होतात. म्हणजे दोनही सांगायचं तात्पर्य की कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड असो की कॉन्सन्ट्रेटेड बेसेस असो हे दोनही कॉस्टिक असतात. पुढे म्हटलेलं आहेत यूज युअर ब्रेन पॉवर. आयर्न नाईफ शाईन्स बेटर आफ्टर कटिंग द सोअर फ्रूट्स लाईक लेमन, रॉ मँगोज. व्हाय? हा प्रयोग प्रामुख्यानं तुम्हालाही जाणवलेला असेल. घरी जर आयर्न नाईफ आहेत म्हणजे लोखंडी चाकू किंवा जे आपण पावशी म्हणतो, ठीक आहे, त्यावरती जर लेमन जर आपण कापलं किंवा रॉ मँगो किंवा कच्चा आंबा जर आपण कापला तर ते जी पावशी आहेत किंवा तो जो चाकू आहे तो काय होतो, एकदम शाईन व्हायला लागतो आणि त्याची कटिंग कपॅसिटी आहे ती सुद्धा बेटर बनते. बरोबर आहेत की नाही? यामागचं काय कारण असेल? तर पुन्हा तेच की त्या फ्रूटमध्ये म्हणजे त्या लेमनमध्ये किंवा रॉ मँगोमध्ये काय असतं, ॲसिड असतं आणि ते ॲसिड त्या नाईफवरती आणि त्या पावशीवरती असणारे जे बेस आहेत किंवा साल्ट्स आहेत त्यांना ते क्लीन करतं, ठीक आहे, आणि त्यामुळं ते नाईफ हे शाईन व्हायला लागतं आणि त्याची कटिंग कपॅसिटीसुद्धा बेटर होते. पुढे पाहू. आता हे जे आपण सगळ्या ॲसिड संदर्भातला अभ्यास केला, जे वॉटरमध्ये डिसोसिएट्स होतात त्यामध्ये H+ आयन कॉन्सन्ट्रेशन असतं, म्हणजे हायड्रोजन आयन हे मोठ्या प्रमाणावर असतात, सोअर टेस्टचे असतात, ब्ल्यू लिटमस पेपर हा रेडमध्ये कन्व्हर्ट होतो. बरोबर आहेत की नाही? अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण ॲसिडच्या पाहिल्यात. त्याचप्रमाणे आपण काही युजेससुद्धा पाहिलेत. आता हे ॲसिडचा पुन्हा एक आपल्या शरीरासंदर्भातला सुद्धा आपण उपयोग करू. आपला शरीरामध्ये सुद्धा कसा ॲसिड मोठ्या प्रमाणावर असतं हे आपण समजून घेऊ. इथे म्हटलेलं आहेत की वी हॅव सीन दॅट द मिनरल ॲसिड्स आर हार्मफुल इन बॉडी. मिनरल ॲसिड हे हार्मफुल असतं आपल्या बॉडीसाठी, H2SO4 असो, HCl असो. हाऊएव्हर द सेव्हरल ऑर्गॅनिक ॲसिड्स आर प्रेझेंट इन आवर बॉडी अँड इन प्लांट्स व्हिच आर यूजफुल टू अस. आणि तेच जर आपण पाहिलं तर ऑर्गॅनिक ॲसिड जे आहेत, नॅचरल ॲसिड्स जे आहेत, सायट्रिक ॲसिड असो, ॲस्कॉर्बिक ॲसिड असो, तर यासारखे जे ॲसिड्स आहेत हे आपल्या शरीरासाठी फायदेमंद असतात, उपयोगाचे असतात. मिनरल ॲसिड्स हे घातक असतात.
तर ऑर्गॅनिक आणि नॅचरल ॲसिड्स हे फायद्याचे असतात. दुसरं म्हटलेलं आहे की DNA हा शब्द सर्वांनी ऐकलेला आहे, ज्याचा लॉंग फॉर्म आहेत डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे हा जो DNA आपल्या शरीरामधला आहेत, जो प्रत्येक सेलमधल्या त्या न्यूक्लियसमध्ये जे न्यूक्लिओप्लाझम असतं त्यामध्ये प्रामुख्याने DNA असतात. आणि ज्यावेळेस तो सेल हा डिव्हाइड होतो, म्हणजे सेलचं डिव्हिजन होतं, त्यावेळी त्याच DNA पासून काय बनतं, त्याच DNA पासून क्रोमोझोम बनतात, त्यावरती जीन असते आणि हे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर जे आहेत वडिलांपासून तर मुलांपर्यंतचे जे गुणधर्म आहेत तर ते DNAच्या मार्फत किंवा त्या क्रोमोझोमच्या माध्यमातून हे ट्रान्सफर होत असतात एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये. ठीक आहे. तर हा जो DNA आहे हा शेवटी एक ॲसिड आहेत, लक्षात घ्या. डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड, DNA असं म्हटलं जातं, इज ॲन ॲसिड प्रेझेंट इन अवर बॉडी डिसाइड्स द हेरिडिटी प्रॉपर्टी. आणि जे अनुवांशिक जे गुणधर्म आहेत एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जाणारे जे गुणधर्म आहेत ते ठरवण्याचं काम हे DNA करत असतात, आपल्याला माहिती आहे. शेवटी ते एक ॲसिड आहेत. त्याचप्रमाणे प्रोटीन्स व्हिच आर द पार्ट ऑफ अवर बॉडी सेल आर मेड ऑफ द अमिनो ॲसिड. आणि आपल्या शरीरामधले जे प्रोटीन्स आहेत, ज्या प्रोटीनच्या आधारावर आपलं शरीर हे, म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीनमुळं आपलं शरीर हे दणकट असतं, मजबूत असतं. बरोबर आहेत की नाही. तर हे जे प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन शेवटी अमिनो नावाच्या ॲसिडपासून बनलेले आहेत. फॅट ऑफ आवर बॉडी इज फॉर्म बाय द फॅटी ॲसिड. आपल्या शरीरामधलं जे फॅट आहेत, मेद, ठीक आहेत, हे सुद्धा प्रत्येकाला माहीत आहेत, ते सुद्धा एका ॲसिडपासून बनलेलं आहेत, ज्याचं नाव आहे फॅटी ॲसिड. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपल्या शरीरामध्ये DNA असो, अमिनो ॲसिड असो, फॅटी ॲसिड असो, हे सर्व ॲसिड्स आहेत. आलं की नाही लक्षात. अशा पद्धतीने आपण ॲसिड संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बेस संदर्भातली अशीच डिटेल माहिती पाहू. ठीक आहे. हे मध्ये मध्ये जे दिलेले प्रश्न असतात ते तुम्ही सोडवत चला. ठीक आहे. ज्याची उत्तर मी शिकवायच्या वेळेसच तुम्हाला सांगत असतो.